सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचे स्वागत करतो. काही दिवसांपूर्वीच अ, अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराबाबतीत तो बॉम्बस्फोट करून उडवण्यात येईल अशी एक धमकी आली होती आणि अशा धमकीच्या मेलबद्दलच्या ज्या बातम्या आहेत त्या आपण मराठी न्यूज पोर्टलवर पाहिल्या, हिंदी न्यूज चॅनलवर देखील काही ठिकाणी पाहिल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या बातम्या व्हायरल करण्यामध्ये आल्या. त्या बातम्या दिल्यानंतर जे आहे त्याच्या खाली बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट आल्या. द्वेष वाढेल अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या कमेंट आल्या आणि त्याच्या सत्यामध्ये कोणी जाण्याचा जो आहे तो प्रयत्न केला नाही. मात्र त्याच्यामध्ये जी 2 नावं त्या ठिकाणी दाखवण्यात आली, की एक धमकीने भरलेला जो मेल आहे तो देवेंद्र तिवारी नामक जी व्यक्ती आहे, जे भारतीय गोसेवा परिषदचे अध्यक्ष आहेत, जे त्यांच्या तालुक्यापुरतेच जे आहेत ते मर्यादित किंवा त्यांच्या गावापुरतेच जे आहे ते मर्यादित आहेत आणि अशा व्यक्तीला एक मेल येते आणि त्या मेलमध्ये जे आहे ते उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख असतो. त्यानंतर राम मंदिराचा उल्लेख असतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा देवेंद्र तिवारी त्याचाही उल्लेख असतो, की त्यालाही जीवे मारले जाईल आणि त्याच्या बातम्या बनतात. मात्र त्याची सत्यता जी आहे ती सत्यता कोणीही पडताळण्याचा प्रयत्न करत नाही. ते जे मेल आयडी आहेत ते मेल आयडी शरीफ खान आणि जुबेर खान यांच्या मेल आयडी वरनं जी आहे ती मेल आलेली असते आणि त्याच्यानंतर बऱ्याच बातम्या ज्या आहेत त्या बनलेल्या आपण पाहिल्या. कालच याची जी आहे ती पूर्ण सत्यता समोर आली आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की अशा पद्धतीचे जे प्रकार आहेत ते अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराविषयी देखील घडवले जातात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ती जी मेल आहे ती ज्या व्यक्तीला आली होती देवेंद्र तिवारी, त्याच व्यक्तीचे जे आहेत ते 2 कार्यकर्ते, त्यातलं एकाचं नाव आहे ताहर सिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे ओम प्रकाश मिश्रा. मेरा नाम ताहर सिंह, पिताजी का नाम श्री पृथ्वीराज सिंह, गांव का नाम बिशंभरपुर, थाना धानेपुर, जिला गोंडा। बोलो. ओम प्रकाश मिश्रा, सनाब भरत भुआल मिश्रा, निवासी बहरमपुर, कटरा बाजार, गोंडा। यांनीच जे आहे ते फेक ईमेल आयडी बनवले, एक शरीफ खानच्या नावाने आणि एक जुबेर खानच्या नावाने, आणि यांच्याच मेल आयडी वरून, फेक मेल आयडी वरून जे आहे ते देवेंद्र तिवारीला जो आहे तो मेल येतो आणि तोच मेल जो आहे तो त्या ठिकाणी ट्विटरवर टाकतो. त्या ठिकाणी मग एका ठिकाणी स्वतःचा चेहरा दाखवतो, तो दुसऱ्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे जे सीएम आहेत त्यांचा चेहरा दाखवतो, तिसऱ्या ठिकाणी जे आहे ते अयोध्येमध्ये होत असलेलं जे आहे ते राम मंदिर जे आहे ते दाखवतो आणि तिन्ही ठिकाणी फुल्या मारतो. आणि विशेष बाब आहे की या सगळ्या गोष्टीची पडताळणी झाल्यानंतर जे आहेत या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हेतुपरस्पर जाणीवपूर्वक ज्या आहेत या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यातून तो जो देवेंद्र तिवारी आहे त्या व्यक्तीने स्वतःला सुरक्षा मिळण्यासाठी जे आहे त्याची तडफड बऱ्याच दिवसापासून चालू होती. 12 डिसेंबरला देखील त्याने एक व्हिडिओ जो आहे त्याच्या संदर्भामध्ये आणखीन एका ईमेल आयडी वरून त्याला मेल आलेलं जे आहे ते त्याच्यामध्ये टाकलं होतं. त्याच्यात पण एक मुस्लिम नावच जे आहे ते त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं आणि त्याला मारण्याची जी आहे ती धमकी दिली होती. त्याची पण चौकशी या अनुषंगाने होईल अशी अपेक्षा आहेच. मात्र आपण पाहतोय की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका स्क्रिप्टनुसार चाललेल्या आहेत. याच गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये देखील, सातारामध्ये घडलेल्या पाहिल्या, कोल्हापूरमध्ये देखील घडलेल्या पाहिल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी घडत आहेत की मुस्लिम नावाने जे आहे ते फेक अकाउंट बनवले जातात. काही ठिकाणी जे आहे ते मुस्लिम व्यक्तीचे अकाउंट हॅक करून त्यांच्या अकाउंटवरून देखील जे आहे ते कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणारे जे आहेत ते स्टेटस ठेवले गेल्याचे आपण पाहिलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन देवेंद्र तिवारी नामक व्यक्तीने ते जे त्यांचे 2 कार्यकर्ते होते ताहिर सिंह आणि ओम प्रकाश मिश्रा, याला जे आहे ते या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला चांगला राजकीय फायदा होईल, राजकीय लाभ होईल अशा पद्धतीचं देखील जे आहे त्या आमिष दाखवलं होतं. आणि हा स्वतःला गोरक्षक म्हणवतो. खरं पाहायला गेलं तर हा स्वयंघोषित गोरक्षक, याने गोरक्षणाच्या नावावर आतापर्यंत किती काळा बाजार केला असेल याची देखील चौकशी जी आहे ती या अनुषंगाने होणं खूप जास्त गरजेचं आहे.
कारण बऱ्याच ठिकाणी जे आहे विनाकारण गोरक्षणाच्या नावाखाली मुस्लिमांची मॉब लिचिंग केली गेलेली आहे, मुस्लिमांना मारहाण करण्यात आलेली आहे. याची देखील चौकशी जी आहे ती या अनुषंगाने करण्याची खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं. त्याच्याही पलीकडे जाऊन येत्या 22 जानेवारीला जे आहे ते राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. सगळीकडे हर्ष उल्हासाचं आनंदाचं वातावरण आहे. मात्र देवेंद्र तिवारी सारखी व्यक्ती स्वतःला फक्त सुरक्षा मिळावी या हेतूने इतक्या मोठ्या वास्तूचं नाव घेऊन स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे देखील या देशातील, या महाराष्ट्रातील तमाम हिंदू जनांनी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्या भावनांचा पूर्णपणे बाजार जो आहे तो भरवला जात आहे. एखाद्या ठिकाणी मुस्लिमाच्या नावाने फेक अकाउंट बनवलं जात आहे, एखाद्या ठिकाणी मुस्लिमाच्या नावाने फेक ईमेल आयडी बनवलं जात आहे. चुकीच्या पद्धतीने त्याच्यावरून मुख्यमंत्र्यांच्या विषयी, चुकीच्या पद्धतीने हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयी लिहिलं जात आहे. लिहिणारे हे हिंदूच असतात, पोस्ट करणारे देखील हिंदूच असतात. मात्र त्यांना माहिती आहे की काय लिहिल्यानंतर हिंदूंच्या भावना या भडकतील आणि त्या भावना भडकल्यानंतर त्याचा स्वार्थासाठी कसा लाभ घेता येईल या देखील गोष्टी या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर माझं या माध्यमातून हिंदू जनांना आव्हान आहे की आपल्या भावनांचं जे आहे ते भांडवल कोणी बनवणार नाही याच्याकडे लक्ष आपण कृपया द्यावं. कारण की या गोष्टींमुळेच आपण पुसे सावळीमध्ये पाहिलं की एका मुलाचा जो आहे तो जीव गेलेला आहे. आपण याच भावनांमुळे पाहिलं की 2014 साली जो आहे तो पुण्यामध्ये मोहसिन शेख सारखा मुलगा जो आहे तो मारला गेला. याच भावनांमुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मॉब लिचिंग झालेले आहेत. जय श्रीराम बोलून जे आहे ते लोकांना मारण्यात आलेलं आहे. तर आपण आपल्या भावनांना जे आहे ते आवर घातला पाहिजे. का घातला पाहिजे? आपण भावनाहीन व्हायला पाहिजे का? तर नाही. आपल्या धार्मिक स्थळांचा, आपल्या धार्मिक प्रतीकांचा आपण 100% आदर केलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. मात्र सोशल मीडियावरून या पद्धतीने ज्यावेळी चुकीच्या गोष्टी काहीतरी पोस्ट केल्या जातात त्यावेळी त्यामागे ती व्यक्ती खरंच आहे का याची तरी आपण चाचपणी, याचीच निदान आपण पडताळणी जी आहे ती करणार आहोत की नाही आहोत. आज फेसबुक सारख्या ठिकाणी कित्येक असे लॉक अकाउंट आहेत ज्या अकाउंटवर अकाउंटच्या माध्यमातून द्वेषपूर्ण ज्या आहेत त्या प्रतिक्रिया, द्वेषपूर्ण ज्या आहेत त्या पोस्ट ज्या आहेत ते केल्या जातात. मात्र ते अकाउंट कोणाचे आहेत हे आपल्याला माहित नसतं. इंस्टाग्राम बाबतीत पण सेम आहे की फेक नाव बनवलं जातं, काहीही कंटेंट टाकलं जातं. ट्विटरवर देखील सेम गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी होत असताना यातून आपण तेच स्क्रीनशॉट घेऊन जे आहेत तेच स्क्रीनशॉट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या व्यक्तींच्या वॉलवर पोस्ट केले जातात आणि त्याच्यातून एक द्वेषपूर्ण जे वातावरण आहे ते समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे अकाउंट जे आहेत, हे ईमेल आयडी जे आहेत हे खरंच वास्तवात अस्तित्वात असतात का? अकाउंटवर नाव तर तुम्हाला दिसतंय, ते नाव मुस्लिम दिसतंय, मात्र त्याच्या मागे खरंच वापरणारा तो मुस्लिम आहे का? या गोष्टी आपण पाहणार आहोत की नाही हा माझा प्रश्न या ठिकाणी इथल्या हिंदू जनांना आणि सर्वच बांधवांना आहे. कारण की तुमच्या भावनांचा जो आहे तो लिटरली वापर केला जात आहे, भांडवल केलं जात आहे आणि त्याच्यातून तुम्हाला जाणीवपूर्वक हिंसक बनवलं जात आहे. ज्याची उदाहरणं आपण खूप सारी घेतलेली आहेत. बरं, ह्या देवेंद्र तिवारी या प्रकरणामध्ये जे आहे आपण पाहतोय की हिंदू समाजाच्याच भावनांचं भांडवल करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी स्वतःला सुरक्षा मिळवण्यासाठी केला गेला. त्याच्याही पलीकडे ही व्यक्ती योगी आदित्यनाथ यांना भेटलेली आहे. बऱ्याच भाजप नेत्यांशी बहुधा या व्यक्तीचा संपर्क देखील असावा. कित्येक द्वेषपूर्ण ट्विट जे आहेत ते त्याच्या ट्विटरच्या अकाउंटवर आहेत, फेसबुकच्या अकाउंटवर आहेत. आजपर्यंत आपण उत्तर प्रदेशमध्ये पाहतोय की बरेच जण म्हणतात योगी राज आलंय, योगी राज आलंय. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुस्लिम गुन्हेगार दिसला, कुठला तरी मुस्लिम जो आहे तो कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये सापडला, तर त्या ठिकाणी जे आहे ते योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्यांच्या घरावर बुलडोजर चालवलेले आहे. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना उघड चॅलेंज आहे माझं की त्यांनी देवेंद्र तिवारी, ताहिर सिंह आणि ओम प्रकाश शुक्ला यांच्या घरावर कृपा करून बुलडोजर चालवून दाखवावं. तुमच्यामध्ये दम आहे ना, तुम्ही 10 ठिकाणी बोलून मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलू शकता. तुम्ही 10 ठिकाणी जाऊन जे आहे ते तेलंगणामध्ये जाऊन म्हणू शकता की मुसलमानांचं आरक्षण जे आहे ते आम्ही रद्द करू, मुस्लिमांना आरक्षण आम्ही देणार नाही.
या त्या अमकं ढमकं तुम्ही बऱ्याच गोष्टी बोलता. माझं तुम्हाला उघड चॅलेंज आहे, तुमच्यामध्ये जर दम आहे ना, या तिघांची घरं तुम्ही बुलडोझरने पाडून दाखवा आणि मगच म्हणा की आमचं जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये भारतामध्ये रामराज्य आहे, मगच तुम्ही म्हणा. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं नाव घेऊन, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिराचं नाव घेऊन एक विकृत व्यक्ती स्वतःला फक्त सुरक्षा मिळावी या उद्देशाने संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण देशबांधवांच्या ज्या आहेत त्या भावनांचा उद्रेक करण्यासारखे जे आहेत ते मेल पाठवतो स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून, आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी शांतपणे पाहत बसताय का, हा माझा प्रश्न आहे. फक्त तुमचा जो न्याय आहे तो फक्त मुस्लिमांच्या विरोधामध्ये वापरला जातो का, हा देखील माझा प्रश्न या ठिकाणी आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना माध्यमांना देखील लाज वाटली पाहिजे. मराठी माध्यम तर यूपी बिहारचे जे काही पोर्टल त्यांचे असतात, हिंदी पोर्टल, त्यांचीच कॉपी मारतात. यांच्याकडे काही नाहीये. हे चहा बिस्किटवाले जे पत्रकार म्हणतात का, हे वास्तव आहे. हे फक्त यांचे न्यूज पोर्टलच्या ज्या बातम्या आहेत त्या फक्त कॉपी मारतात आणि यांचं स्वतः अनुभव जे आहे ते तबलिकीच्या प्रकरणामध्ये मी घेतलेला आहे आणि यांच्या बातम्या देखील बदलायला लावलेल्या आहेत मी. तर मराठी माध्यमांनी देखील स्वतः थोडीशी लाज बाळगावी. हिंदी माध्यमांनी त्यांची 12 डिसेंबरचे जे आहे ते त्यांना ते धमकीने भरलेला मेल आला होता, त्याच्या बातम्या बनवल्या. 4 ते 5 हिंदी न्यूज चॅनलने त्याच्या बातम्या बनवल्या आणि 27 डिसेंबरला जी काही फेक मेल आलेली आहे त्याची जी बातमी आहे ती मराठी न्यूज पोर्टलने, मराठी न्यूज चॅनलने देखील काही ठिकाणी बनवल्या. तर मी तुम्हाला म्हणतो, तुमचा जर पाठीचा कणा ताट असेल तर ह्याच्यावर एक रिपोर्ट बनवा तुम्ही 5-10 मिनिटाचा आणि खरं काय आहे, सत्य काय आहे ते दाखवा. का फक्त खोटं पसरवण्यासाठी आणि राम मंदिराच्या समोर जाऊन जे आहे ते फक्त अश्रू ढाळण्यासाठी, मगरीचे अश्रू ढाळण्यासाठी फक्त तुमची पत्रकारिता आहे का? आणि सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी आहे तुमची पत्रकारिता झोपलेली असते का? तर ही झोपलेली जी पत्रकारिता आहे ती जागी करा. पाठीचा कणा, मराठी बाणा जो आहे तो जागा करा आणि खरी न्यूज लोकांपर्यंत पोहोचवा. हे तुमचं काम आहे. हे फक्त युट्यूब चॅनलवाल्यांचं काम नाहीये. म्हणून तर लोक युट्यूबकडे वळायला लागलेली आहेत आणि ही शोकांतिका आहे तुमच्यासाठी की तुम्ही खरी पत्रकारिता दाखवत नाही. म्हणून लोकांना सत्य पत्रकारिता, सत्य गोष्टी पाहण्यासाठी जे आहे ते युट्यूबकडे वळावं लागतंय. तर या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांपर्यंत सत्य पोहोचलं असेल मी अपेक्षा ठेवतो. त्याच्याही पलीकडे जाऊन या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मला आव्हान करायचं होतं ते आपल्या भावनांना आवर घाला. भावनांना आवर घाला म्हणजे आपण कोणाचा अनादर करतोय अशातला काही भाग नाहीये. तर भावनांना आवर घाला. सत्याची जी आहे ती सत्य आणि असत्याची जी आहे ती पडताळणी करा आणि त्याच्यानंतरच जी आहे ती कायदेशीर कारवाई करा. याच नोटवर जे आहे तो आपण हा व्हिडिओ जो आहे तो थांबवतोय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी सामाजिक प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.